हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 202 पाहायचा दृष्टिकोन. आपले आयुष्य कसे व्यतीत करावे हे प्रत्येकाच्या मर्जीवर अवलंबून आहे. आपले आयुष्य आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर, आपण प्राप्त प्रसंग कसा घेतो यावर बरेचसे अवलंबून आहे. आपण दुःखीच राहायचे ठरवले तर त्याला इतरांचा नाईलाज असतो, परंतु जर आपण आनंदात जगायचे ठरवले तर तेही सर्वस्वी आपल्याच हातात आहे. कोणत्याही वेळी, कोणत्याही प्रसंगी, कोणत्याही परिस्थितीत सुखदुःखाला थारा देऊ नये. प्रत्येक घटनेतून चांगले काय त्याचा शोध घ्यावा. वाईटाकडे डोळे झाक करावी. सदा सर्वदा आनंदात असावे. उदाहरणार्थ, रस्त्यात पाय घसरून पडणे, पाय मुरगळणे, पाय प्लास्टरमध्ये ठेवावा लागणे, 3-4 आठवडे लंगडत चालावे लागणे हे काही नवीन किंवा विचित्र नाही. हे असे होते. ते काही मुद्दामहून कोणी करत नाही, परंतु हा प्रसंग कसा घेतला जातो यावर आयुष्य कसे व्यतीत होते ते अवलंबून आहे. अशावेळी तमोगुणी सर्वप्रथम आपल्या पडण्याचे खापर कोणावर आणि कसे मारता येईल याचा विचार करतो. देवाच्या नावाने आरडाओरडा करतो. मग तो रस्ते करणाऱ्या नगरपालिकेचा अपशब्द करून अपमान करतो. घरी निघताना घाई केल्याबद्दल कुटुंबियांना दोष देतो. त्यात रस्त्यात चुकून कोणाचा धक्का लागला असला तर त्याच्याजवळ बाचाबाची, भांडण, मारामारी असे जे जमेल ते करतो. अशा प्रकारे दुःखी राहतो. अशाला मदत करायला कोणीच पुढे येत नाही. अशावेळी रजोगुणी आपल्याला मदत करायला समोर दिसेल त्याला हाका मारतो. देवाचा कोप का झाला याचा विचार करतो. नेहमीचा देव पावत नसेल तर देव बदलतो. परिस्थितीचा फायदा घेऊन कोणाला तरी दवाखान्यात फुकटात पोचवायला सांगतो. डॉक्टरकडून इलाज करून घेतो. दवाखान्याच्या खर्चाचे कचेरीतून दामदुप्पट पैसे वसूल करतो. बरा झाला तरी हक्काने आजारपणाची रजा घेतो. त्या काळात तमाम सर्वांकडून सेवा करून घेतो. अशा प्रकारे सौख्यात राहून भोग निर्माण करून पुढील दुःखाचा पाया घालून ठेवतो. अशावेळी सत्वगुणी आपलेच भोग आणि प्रारब्ध म्हणून आपण पडलो असे समजून जमेल तेवढा इलाज करून घेतो. आवश्यक तेवढी मदत घेतो, परंतु कोणाचीही उगाचच मदत घेत नाही. अशाला अनेक जण आपणहून मदत करतात. तो आपले विहित कर्म शक्यतो चालूच ठेवतो. आरामात जीवन जगतो. अशावेळी ज्ञानी देवाचे आभार मानतो की त्याचा एकच पाय दुखावला आणि बाकी अवयव शाबूत राहिले. येथे सर्वजण त्याची काळजी घेतात, तो मात्र काही झालेच नाही अशा थाटात व्यवहार चालू ठेवतो आणि आनंदी जीवन जगतो. कथामृत 203 गुप्तधन. एक मनुष्य होता. त्याची छोटीशी जमीन होती. त्यात तो शेती करायचा. शेती सांभाळून इतरही काही उद्योग करायचा. अशा प्रकारे त्याचा उदरनिर्वाह छान चालायचा. त्याला चांगली सुस्वभावी बायको होती. 1 वर्षाच्या अंतराने त्याला 2 छान मुलगे झाले. मुले मोठी झाली. त्यांच्या मुलांनी विद्या अभ्यासात फारशी प्रगती केली नाही. दोन्ही मुलांचा आळस हा मोठा मित्र होता. मुले सुधारावीत, त्यांना जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून त्याने मुलांची लवकर लग्ने लावली. घरात 2 सुना आल्या. दुर्दैवाने तो मनुष्य आणि त्याची बायको लवकरच कालवश झाली. मुलांचे दुर्दैव ओढवले. शिल्लक धनामधून काही दिवस ढकलले गेले. पुढे काय हा प्रश्न त्यांना पडला. त्यांना कधीही काही काम करायची सवय नव्हती, त्यामुळे उपासमार व्हायची वेळ आली. त्या मनुष्याचा एक जिवलग मित्र होता. त्याला त्याच्या त्या मित्राच्या मुलांचे हाल पाहावेनात. त्याने त्या मुलांना बोलावून घेतले आणि सांगितले
तुमच्या वडिलांनी तुमच्या शेतात एक गुप्त धनाचा हंडा लपवून ठेवला आहे. त्यांनीच ही गोष्ट मला सांगितली होती. लोक लबाड आणि लुटेरू असतात तेव्हा कोणालाही न सांगता तुम्ही दोघांनी आपल्या बायकांच्या मदतीने शेत खणा आणि त्याचा शोध घ्या. कोणी विचारले तर शेत लावायला खणत आहोत असे सांगा. अशी माहिती मिळाल्यावर त्या मुलांनी आपल्या बायकांसह मोठ्या उत्साहाने भराभर शेत खणायला सुरुवात केली. काही दिवसातच सर्व शेत खणून झाले. तरीही तो गुप्तधनाचा हंडा सापडला नाही. ते आपल्या वडिलांच्या मित्राकडे गेले आणि त्यांनी त्याला गुप्तधन सापडले नाही असे सांगितले. तेव्हा त्यांच्या वडिलांचा तो मित्र त्यांना म्हणाला, आता नाहीतरी तुम्ही शेत फारच उत्तम रीतीने खणले आहे. मी तुम्हाला खताला बी बियाणाला पैसे देतो. तुम्ही शेतात पेरा करा. काही आवारात फळबागा लावा. त्या मुलांनी त्याप्रमाणे शेत लावले, फळबाग लावली. यथा कालावधीतच शेतात पीक आले. फळावळ मिळू लागली. हे सर्व विकून त्यांना चांगले पैसे आले. काही पैसे बाजूला करून दरवर्षी पुन्हा खत बी बियाणे खरेदी केले. शेती फळबाग वाढवली. मोठ्या आनंदात गुजराण होत होती. विवंचना मिटली होती. आता त्यांना मेहनतीचे महत्त्व समजले. आपल्या वडिलांच्या मित्राचे स्मरण त्यांनी ठेवले होते. एक दिवस ते त्याच्याकडे गेले. त्याने दिलेले पैसे सव्याज परत केले. पाया पडून कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याला म्हणाले, काका, तुमच्या गुप्तधनाचा हंडा ह्याचा अर्थ आता आम्हाला उमजला. हरी ओम.